तो आका आहे ना, हा हे सगळे काम त्या आकाचे चालू आहे आमच्या गावामध्ये. ग्रामसेवकावर आकाचा दबाव आहे, ग्रामसेवकावर आकाचा दबाव आहे. आका जे विरोधक आहे त्यांना नेहमीच ती सवय लागली. आता त्या सवयीवर तर काही आळा नाही. कुत्र्याचं शेपूट वाकलंय ते नळीत घातलं तरी ते नीट राहणार नाही. गिरणारे ग्रामपंचायतीत विकास कामांमध्ये अपहार झाल्याचा ग्रामस्थ व सदस्यांचा आरोप. सरपंच उपस्थित नसल्याने सरपंच पती योगेश खैरनार यांनी आरोप फेटाळला. देवळा तालुक्यातील गिरणारे येथे ग्रामपंचायत गाव हद्दीत या आर्थिक वर्षात एकीकडे सुरू असलेले विविध विकास कामे व दुसरीकडे गाव हद्दीत तुंबलेल्या पाण्याच्या गटारी व त्यातून परिसरात येणारी दुर्गंधी यामुळे तेथील नागरिकांचे आरोग्याचे भवितव्य धोक्यात असल्याचे आरोप तेथील ग्रामस्थांनी केले. तर गावात सुरू असलेले विविध कामाबद्दल कुठलीच माहिती ठेकेदार व ग्रामपंचायतींकडून मिळत नसल्याचा, या कामाबद्दल शंका येत असल्याचा आरोप ग्रामस्थ ग्रामपंचायत सदस्य दादाजी खैरनार, सुनील खैरनार यांनी केला. सुरू असलेल्या कामाबद्दल विचारले तर संबंधितांकडून दबाव तंत्र वापरले जात असल्याचा आरोपही सुनील खैरनार यांनी केला. यावेळी नाना पवार, युवराज खैरनार, भाऊराव खैरनार, चिंतामण खैरनार, बाळू खंडीजोड, मनीषा खैरनार, सीमा खैरनार उपस्थित होते. यावेळी सरपंच बाहेरगावी असल्याने या दरम्यान ग्रामस्थांनी केलेले विविध विषयांवरील आरोप हे बिनबुडाचे असून त्यात काहीही तथ्य नसून आम्ही कोणतेही बेकायदेशीर काम केले नसल्याचे, कोणत्याही प्रकारचे कायदेशीर चौकशीस आम्ही तयार आहोत असा खुलासा गिरणारे ग्रामपंचायतीचे सरपंचपती योगेश खैरनार व ग्रामपंचायत सदस्य यांनी व्यक्त केला. जर आमच्यावर खोटे आरोप होत असतील तर आम्ही रीतसर मानहानीचे दावे दाखल करून संबंधितांवर कारवाई करू असे यावेळी सांगितले. तर सुनील खैरनार यांनी म्हटले आहे की ग्रामपंचायतीने केलेल्या व सुरू असलेल्या कामाचे अंदाजपत्रक व मूल्यांकन, कामाची लांबी, रुंदी, उंची यामध्ये फार मोठी तफावत आहे. याबद्दल आपणास शंका उपस्थित होत असून सदर सुरू असलेल्या कामाची कुठलीच माहिती ग्रामसेवक, सरपंच, ठेकेदार देत नाही. सुरू असलेल्या कामाच्या जागेवरील ग्रामपंचायतीचे मटेरियलची कुठलीच पूर्वकल्पना न देता, कसलीही मीटिंग न घेता, मीटिंगवर सदस्यांना विश्वासात न घेता परस्पर विल्हेवाट लावली जात आहे. तर स्मशानभूमीच्या कामाबद्दल तसेच पाईपलाईन, गटारी, गावातील पाण्याच्या टाकीजवळील दगडमाती इतर झालेल्या कामांमध्ये अपहार झाल्याचा या ग्रामस्थांचा व सदस्यांचा आरोप आहे. तर या दरम्यान ग्रामस्थांनी व सदस्यांनी केलेले विविध विषयांवरील आरोप बिनबुडाचे असून त्यात काहीही तथ्य नसून आम्ही कोणतेही बेकायदेशीर काम केले नसल्याचे, कोणत्याही प्रकारचे कायदेशीर चौकशीस आम्ही तयार आहोत असा खुलासा ग्रामपंचायतीचे सरपंचपती, सदस्य तसेच प्रतिष्ठित ग्रामस्थ यांनी व्यक्त केला. ग्रामपंचायतीत विकास कामांमध्ये अपहार झाल्याचे विचारले असता सरपंचपती योगेश खैरनार, ज्येष्ठ ग्रामस्थ तसेच ग्रामपंचायतीचे सदस्य यांनी सर्व आरोपाचे खंडन करून सर्व आरोप फेटाळले. बघूया सविस्तर. एस9 टीव्ही न्यूज साठी शरद पवार, चिंचवे. माझं नाव सुनील पंडित खैरनार, राहणार गिरणारे, तालुका देवळा. काय झालं नक्की? तुम्ही सर्व लोक या ठिकाणी उपस्थित झालेले आहात. नक्की काय समस्या आहे गावाची? कशासाठी तुम्ही या ठिकाणी सर्वजण जमलेले आहात? काय नक्की सांगणार? गिरणारे गावाची करुण कहाणी तयार झाली. 2 वर्षापासून हाय जे पाईपलाईनचं पाणी, संडाचं किंवा गटारीचं पाणी लिकेज इथं घालले. या मॅडम त्यांना जे सरपंच होते यांच्या कालखंडामध्ये विनंती करून बी, सरपंचाला बी, विस्तार अधिकाऱ्याला बी अर्ज देऊन ठेवले या मॅडम त्यांना, पण यांची चौकशी झाली नाही. या गटारीचं पाणी अजूनपर्यंत काही बाहेर निघले नाही, याचं चॉकअप बी निघलं नाही. आता इकडे बी सुरेश बाबाच्या घरामध्ये पाणी निघू राहिले. तिकडे मारुतीच्या मंदिरामध्ये काल पाणी निघालं गटारीचं. दरवाजा लावून पोरं घेऊन सनी. आणि तुम्ही बी मागच्या वेळेस होते, तुम्ही बी याची बाईट घेतली होती. अजून बी या गटारीचा विषय प्रलंबित आहे. आणि गटारीचा विषय ऐका ना, त्यावेळेस ज्यावेळेस तुळसाबाई पवार सरपंच होत्या त्यावेळेपासून हाही आम्ही तक्रार करून राहिलो. कोणाकडे? गट विकास अधिकाऱ्याकडे बी केली, ग्रामसेवकाकडे. ईश्वर पाटील त्यावेळेस सरपंच होते, तेव्हापासून करून राहिलो. पण आतापर्यंत या गटारीचा प्रश्न मिटला नाही. आतापर्यंत हा विषय मिटला नाही. आणि आता विरोध मागे यांच्याकडे पैसे नव्हते गटार दुरुस्त करायला. मग आता बाहेरचे काम करायला पैसे आले कुठून? पंचायतचे काम आले कुठून? मग आता एवढे जर बाहेर कामं चालू आहे, तुम्हाला गटार दुरुस्त करता येत नाही, मग पंचायतचे काम करायला पैसे आले कुठून? या मॅडम नका कोणला आरोग्य अधिकाऱ्याला अर्ज दिली, त्याच्यानंतर ग्रामपंचायतीला अर्ज दिली, तरी सर्वसामान्य माणसाला गिरणारे ग्रामपंचायतीमध्ये कुठलाही न्याय भेटत नाही. इडे बीडचा आमचा एक आका तयार झाला. आका जसा पहिला आका झाला ना बीडचा, तसा इडे एक आका तयार झाला. हा सगळा आकावर दोष आहे. आणि आकाच्याच कालखंडामध्ये पाईपलाईन झाली.
याची चौकशी झाली पाहिजे, त्या पाईपलाईनचं काम त्याने करून दिलं पाहिजे. आता तुम्ही ग्रामपंचायतीमध्ये पुन्हा एकदा जाऊन आलात का? त्यावेळेस जे सरपंच होते ते आता नवीन पुन्हा सरपंच झालेले, त्यांच्याकडे काही तुम्ही कळवले काही संदर्भ? नाही, आता यांना काही कळवलं नाही. आता फक्त काल परवापासून फक्त इथं येऊन गेले JCB घेऊन आणि फक्त खड्डा करायचा बोलले. हा, सांगा ना नवीन काय सांगितलं? तुमचं नाव सांगा. माझं नाव समाधान विठ्ठल खैरनार. काय नक्की तुमच्या काय समस्या? माझ्या समस्या अशा आहे, 2023 पासून नाही, मला जवळजवळ अगोदर डेंग्यू झाला होता. डेंग्यू दुरुस्त झाला, मी सरकारी दवाखान्यात गेला, दुरुस्त झाला. त्याच्यानंतर मला निमोनिया झाला. मी जवळजवळ नाशिकला 1.5 लाख रुपये घातलेले, 1.5 लाख रुपये घातलेले. मी तिथून ईश्वर पाटील त्या टायमाला सरपंच होता. मी त्या सरपंचाला बोलल्यानंतर तो म्हणे मी पावडर टाकायला होतं. माझे 2 मुलं इथंच होती, माझ्या मुलांकडे कोण नव्हतं. तर इथं असताना मी सरपंचाला फोन केला, पावडर तर टाक. मी इथं जरी ऍडमिट आहे तरी माझ्या मुलाला काही त्रास होऊ नये तेवढ्या करता पावडर तर टाक. पावडर सुद्धा पावडर कोणती टाकली? ती पाण्यामध्ये टाकतं ना, पिण्याच्या पाण्यामध्ये, ती समजूत काढून इथे आणून टाकून दिली, फक्त टाकून दिली, तिचा काही सेवा झाला नाही. या ठिकाणी जर आपण बघितलं तर या ठिकाणी आता नवीन कामं आलेले गटारींचे आता चालूही आहेत. वाटत नाही का इकडे इथे काम होईल असं? ओपन पाणी नाही का नाही, हे फक्त ओपन काढून देता, ओपन पाणी काढायचं. 2 वर्ष गचल मारता. आता 2023 मध्ये मी हाय केलं होतं ते फक्त आम्ही म्हणजे स्वतः चेंबर दाबलं होतं. तर बाकीचे विषय लोक काय म्हणे जाऊ दे बा एवढी जाईल करू दे, तर ते करून जवळजवळ 1 वर्ष झाले, 1 वर्ष आणि 1 महिना झाला. आता जानेवारी चालू झाला तरी अजून दक्षता त्याची झालेली नाही. म्हणजे मी आज बी आता मी तुम्हाला दाखवतो फाईल मध्ये दाखवून. आता 8 दिवसापूर्वी मी दवाखान्यातून आलो, त्याच दवाखान्यात जाऊन इथं आलेलो आहे. त्या दवाखान्यामध्ये मी ते पावती सुद्धा तुम्हाला लगेच दाखवतो. काय तुमचं नाव सांगा? मनीषा समाधान खैरनार. काय करता तुम्ही? शेती करतो. राहायला कुठे? इथं शेजारी समोरच काय नक्की सांगाल? या ठिकाणी जर बघितलं तर आता ही गटार पूर्ण वाहतीये आणि आपण या ठिकाणी उभे आहोत. या ठिकाणी जर बघितलं तर पूर्ण दुर्गंधी पसरलेली आहे. नक्की काय समस्या आहे? आपण ह्या वेळोवेळी ग्रामपंचायतीमध्ये किंवा ग्रामपंचायतचे सरपंच असतील यांच्यापर्यंत पोहोचवल्या का? सगळ्यांना पोहोचवल्या आम्ही, देवळ्यापर्यंत पोहोचवल्या, गावात पंचायतीपर्यंत पोहोचवल्या, सरकारी दवाखान्यात उमराण्याला पोहोचलो, परत तिथून दैवडला पोहोचलो. काय त्यांनी काय सांगितलं? काहीच लक्ष दिलं नाही त्यांनी. फक्त आम्ही त्यांचे अर्ज केले, सह्या करून दिल्या, फक्त काही लक्ष दिलं नाही त्याच्याकडे, काही कामं केले नाही त्यांनी. पूर्ण घर आजारी, अजून माझ्या घरात दवाखाने चालू आहे. आता 1.5 ते 2 लाखाची फाईल माझ्याजवळ. आम्ही मालेगावला गेलो देसले डॉक्टरकडे, त्याने आमचे रिपोर्ट केले, त्याने आम्हाला नाशिकला विजन हॉस्पिटलला आम्ही 15 दिवस ऍडमिट होतो. आमचं पिण्याचं पाणी सुद्धा खराब होऊन जायला या पाण्यामुळे, प्यायला सुद्धा ते पाणी चालत नाही आम्हाला. पाणी आम्ही 1 दिवस पिलं तरी आम्हाला हायवा घसायला चिंतामण थांबा खैरनार. काय आपण इथं जर आता बघितलं तर पूर्ण गटारमध्ये जर बघितलं दुर्गंधी पसरलेली आहे. आजूबाजूला या ठिकाणी वस्ती आहे, लोक या ठिकाणी राहत आहेत. काय तुम्ही कुठं कळवलं नाही काय संदर्भात? आणि सगळीकडेच कळवलं, पंचायतीमध्ये कळवलं, आपल्या सरपंचाला सांगितलं तरी सरपंच बी नोंद घ्यायला तयार नाही, अर्ज दिले. आणि त्याच्यात आता असे हागलं तरी माणूस इकडे वाहत येतं, मुतलं तरी वाहून येतं. ज्याच्या दारामोर चेंबर खोलून मोकळं करावं, नाही तर मग वाहतूक पाणी येऊ द्यावा. संडासाची पाईप याला जोडेली, पण ग्रामसेवकांकडे तक्रार दिली, ग्रामसेवकाकडे दिली तक्रार, काय कोणी याची दक्षता कोणी घेतलीच नाही. पहिले 10 लाखाची मशानभूमी मंजूर झाली होती. सरिताताई खैरनार सरपंच होत्या त्या काळामध्ये, पण ती काय कारणास ती झाली नाही. मग त्याच्यानंतर आता नवीन शेस मधून त्यांना हा जो पैसा आणला मशानभूमी करता, हा नेमका वित्त आयोगाचा आहे का जिल्हा परिषदचा कोणता शेस आहे याच्याकरता अर्ज देऊन ठेवले, ते अजून आम्हाला माहिती मिळाली नाही. पण 2,98,000 रुपयाचं बिल काढलं या मशानभूमीचे. फक्त कलर बदलेले या पाईपांचा, वरचे पत्रे टाकले आणि फक्त पहिली फरची बदलली. फक्त ही मागचं सगळं जुनं आहे. किती लाखाचं बिल काढलं? 2,98,000 रुपयाचं. ते काम कशाच्या माध्यमातून येईल ते बी अजून आम्हाला माहिती नाही. तुम्ही त्यांना विचारलं नाही? विचारला, अर्ज दिलेला आहे, आम्हाला माहितीच देत नाही. ते पंचायतीपर्यंत तो जो हिशोबच येत नाही. मग पंचायतीमध्ये मीटिंग बोलवायला सांगा. मीटिंगच 6 महिन्यापासून मीटिंगच नाही ना साहेब. एक मीटिंग घेतली कशाची? फक्त सहीच्या नमुन्याची. जसा सही नमुना झाला तेव्हापासून 6 महिने झाले मीटिंग नाही. कोणत्या सदस्याला विचारत घेतलं जात नाही. कुठल्या कृती आडेखाड्यामध्ये कोणतं काम मंजूर आहे आणि काय करायचंय कोणाला विचारत नाही. सगळा मनमानी कारभार. आमच्या गावचा एक आका तयार झाला, बीडचा आका, तो आमच्या गावात आला. आता त्या आकामुळे आमचं सगळं गाव नादुरुस्त होऊ राहिलं. तुमचा आरोप कोणावर आहे नेमका?
मग तो आकाश शोधून काढतील ना ते. ठिकाणी या पाण्याच्या टाकीचं काम या ठिकाणी होताना आपल्याला या दृश्याच्या माध्यमातून बघायला मिळतं. या ठिकाणी काय प्रॉब्लेम आहे सर? या ठिकाणी ग्रामपंचायतीचं नवीन बांधकाम चालू आहे टाकीचं, परंतु जुन्या टाकीची इथं वॉल भिंत होती, स्टोन भिंत, तर तिथे दगड होते, इथं भरपूर मोठी होती ती. तिथं नवीन काम हे तार कंपाऊंडचं झालंय. मग ती जी दगडी भिंत होती त्या भिंतीचे दगड कुठे गेले? ते बी घडीव दगड होते. आता आपण जस्ट यांना विचारण्याचा प्रयत्न केला तर ते बोलले की देऊन दिले भाऊ. असं मग कशा मार्फत दिले, त्याचा निलाव झाला की ते कोणाला अशी याने दिले, कॉन्ट्रॅक्टरने दिले की ग्रामपंचायतीने दिले, याचं आम्हाला माहिती पाहिजे. वास्तविकता ही ग्रामपंचायतीची मालमत्ता आहे, ती काही कोणाची खाजगी मालमत्ता नाही. तिथं जरी नवीन बांधकाम झालंय पण मग जुन्या वस्तूंचं तर स्टोअर पाहिजे ना, तर तो तिथं नाही. पूर्ण बाजूला दगडी भिंत होती आणि ती दगडी भिंतीची या ठिकाणी मटेरियल होतं ही ग्रामपंचायतीची मालमत्ता आहे. परस्पर याची विल्हेवाट लागली गेली अशा पद्धतीने या ग्रामस्थांकडून याही ठिकाणी आरोप होताना आपण या दृश्याच्या माध्यमातून बघत आहोत. जगदीश निंबाखेरनार. कामं नक्की कोणी घेतलेले आहे, कशा पद्धतीने कामं होत आहे, नक्की काय माहिती आहे कामाची, आपल्याला काही सांगता येईल का? कामं कोणी घेतलेले हे तर माहित नाही, पण स्थानिक लोकल कॉन्ट्रॅक्टर हे काम करतोय. त्यानं स्वतःचे पॉवर वापरून राजकारणाची आम्हाला पावती देऊन हे काम इथून तर कमीत कमी 20 मीटर तिथपर्यंत होतं. हे इस्टिमेट माजी सरपंच यांना बनवलेलं होतं, पण ते इकडं न करता त्यांना दुसरीकडे केलंय, कारण की त्यांना इकडं करायचं नव्हतं. काय सांगता येणार नाही, पण त्यांनी इकडं काम केलेलं नाही. काही आपण कामाची माहिती मागण्याचा प्रयत्न झाला का आपल्याकडे? नाही, अजून तर मी सरपंचाकडे बोललोय, पण माहिती इस्टिमेट मागवणार आहे. मग ते सोमेश्वर रस्ता या हिशोबानं काम झालेलं आहे. आता इथं आपल्या बाजूला जर म्हटलं तर या ठिकाणी काही सहकारी मित्र उभे आहेत, त्यांनी आपण त्यांच्याकडनं माहिती घेण्याचा प्रयत्न केला? हो, घेतली मी यांच्याकडनं माहिती. माजी सरपंच हे बोलले की हे काम सोमेश्वर या पायरीपर्यंत मंजूर होतं, पण त्यांनी इकडे केलेलं नाही. आता त्यांनी अशी माहिती आपल्याला दिली की आम्ही त्यांच्याकडे वेळोवेळी माहिती मागण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी आम्हाला कुठली एस्टिमेट दिलं नाही, कुठली माहिती दिली नाही. काही जुने कामं होते ते नवे करण्याचा प्रयत्न केला, पैसे दडपण्याचा काही प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे, असे त्यांचे आरोप झालेले. काय नक्की सांगाल आपण या माध्यमात? मी तर अजून तर त्याच्याविषयी काही त्यांच्याकडे मागणी केली नाही, पण मी सोमवारी पूर्ण मागणी करणार आहे. त्यांना जर मला माहिती दिली नाही तर बघू पुढे काय करायचं ते. एक भारत निर्माणची विहीर झाली इथं, त्या विहिरीतून पाणी त्यांना उचलायचंय आणि ग्रामपंचायतीने आरोग्य दवाखान्यात द्यायचंय. काही ती संडासच्या टाक्या बी तिकडे बी द्यायचंय. पण हा वळसा पाईपलाईनचा एस्टिमेट बघा ना तुम्ही कसं आहे. ती विहीर तिथे, तिथून पूर्ण या गावाला वळसा मारून अशी पाईपलाईन जाऊन आणि अशी इकडे येते. मग त्यांना तिकडून पाईपलाईन नेणं सोपं होतं ना, कमी पैशात होणार होतं ना. मग हा पैसा फक्त काय करायचा होता, त्यांना वापरायचा होता. भारत निर्माणची विहीर होऊन सनी 2011 मध्ये होती, नाना मंत्री सरपंच असताना. त्या विहिरीचं बी असंच त्यांना खो घालून ठेवली. ती भारत निर्माणची विहीर हाय पाईपलाईन तिकडे जायला होती. भारत निर्माणची बी एक पाईपलाईन इकडे जायली, एक पाईपलाईन गांगुळ वस्ती जायली, तिचा बी बट्ट्या बोळ करून ठेवली यांना. ते बी गावाला पाणी प्यायला भेटलं नाही. दुसरी एक विहीर वित्त आयोगाची सरिताताई खैरनार यांना खोदली 20 तासामध्ये. ते पाणी आमच्या गावचे लोक नाही वापरत, जाडीचे तेच गावचे लोक पाणी वापरतात आणि आमच्या गाव टँकरनं पाणी पितं आणि कर आम्हाला भरावा लागतो. एवढी मोठी शोकांतिका, एवढी मोठी गिरणारची शोकांत किती आहे. आपण ज्यावेळेस ही पाईपलाईनचं काम चालू होतं त्यावेळेस स्वतः प्रॉपर या ठिकाणी येऊन विरोध करण्याचा प्रयत्न नाही झाला? नाही, आम्ही ग्रामसेवकाला विचारलं, ग्रामसेवक म्हणे मला माहितीच नाही कोण काय करतं काय नाही, माझ्यावर एवढा दबाव आहे म्हणे. परंतु आपण एक गावाचे ग्रामस्थ आहात, आपला अधिकार आहे, आपण ते काम या ठिकाणी विरोध करण्याचा किंवा त्यांच्याकडनं पूर्ण माहिती घेण्याचा आपण प्रयत्न झाला पाहिजे होता. विरोध केला म्हणजे या सर तुम्हाला समोर दाखवतो मी माझा विरोध कायमस्वरूपी. कालच मी पोलीस स्टेशनला पंचायत समितीला अर्ज देऊन आलोय, आलं का लक्षात? तर तुझा आका आहे का? आमच्या गावचा एक आका तयार झाला बीड मधला, हे सगळं तो आका तयार करून राहिले. त्या आकामुळे म्हणजे एवढी दहशत म्हणजे काय, कोणाला मारायची काय, कुठे बी धमक्या द्यायच्या, म्हणजे शिवीगाळ करणं, कामाला विरोध घातला का शिवीगाळ करताना. ती ग्रामपंचायतीमध्ये काम चालू होतं वित्त आयोगाचं, फ्लोअर ब्लॉकचं. विचारायला गेलो हे काम कुठलंही कशाच्या माध्यमातून, तरी त्याच्या मुलाने मला सांगितलं की तुला 5 रुपये सुद्धा लागू देणार नाही तुझा कार्यक्रम करायला. म्हणजे माझा कार्यक्रम करायला 5 रुपये लागू देणार म्हणजे हा काय लाकूड आहे काय? त्यांच्याकडे सगळे तक्रारी दिलेले आहेत मी, पण तो आका आहे ना, हे सगळे काम त्या आकाचे चालू आहे आमच्या गावामध्ये. मला आणि त्या आकावर ग्रामसेवकाचा दबाव आहे, ग्रामसेवकावर आकाचा दबाव आहे.
ग्रामसेवकावर आकाचा दबाव आहे, आकाचा. तो ग्रामसेवकला सुद्धा धमक्या देतो, तुझा सुद्धा कार्यक्रम करेल. आणि याची उंची याची उंची पहा ना तुम्ही. हाय पाईपलाईन काय आहे, पाईपलाईन मध्ये नाही इस्टिमेट काय आहे एवढ्यावर. आता ही खाजगी जागा आहे, खाजगी जागा आहे ती. सखाराम पाटील हाय खाजगी जागा आहे आमच्या. उद्या आम्ही उद्या जर आम्ही इथं घर मानलं तर हाय पाईपलाईन तुटणार आहे. कसं काय राहील? किती 6 इंच सुद्धा जमिनीच्या आत नाही. आपले भीमा पाटील पाटील योगेश नाथा खेळणार. आपण सरपंच पदी आहात. मी आज आपल्या पर्यंत पोहोचलेलो होतो, परंतु सरपंच उपस्थित नसल्यामुळे आपण या संदर्भात आम्हाला प्रतिक्रिया द्याल ही अपेक्षा आपल्याकडनं व्यक्त करतो. काल गावातील जे ग्रामस्थ आहेत, ग्रामपंचायतचे त्यांच्या पत्नी सदस्य आहेत, त्यांनी तुमच्यावरती गावात सुरू असलेली विविध कामांवरती आरोप केलेला आहे की सदर कामं कुठल्या योजनेतून चालू आहेत, कुठल्या वित्त आयोगातून चालू आहेत. आम्ही ग्रामपंचायतीमध्ये जाऊन त्यांच्याकडे मागणी केली, परंतु आम्हाला कुठल्याही कामाची माहिती दिली जात नाही. नक्की हे टाळाटाळ करता की कामांचा अपहार होतोय असा आरोप तुमच्यावरती केलेला आहे. पहिला आरोप आहे त्यांचा की गावातील जी स्मशानभूमी झाली त्या स्मशानभूमीचं 2,98,000चं बिल तुम्ही काढलं असा त्यांचा आरोप आहे. त्याच्यामध्ये डागडुजी करून फक्त ते काम 20 ते 25 हजारामध्ये झालेलं आहे असं तुमच्यावरती आरोप केलेला आहे. नक्की काय सांगाल या गोष्टीबद्दल? स्मशानभूमीचा विषय असा आहे का ते काम ग्रामपंचायत मार्फत नाही, ते काम वरून आलेलं आहे. आणि त्यांना जो आरोप केला आहे 20,000 रुपये खाल्ले असं, त्याच्यात त्यांच्याजवळ कोणता पुरावा आहे का 20,000 केले 25,000 मध्येच काम झालं? त्यांच्याजवळ असा एखादा प्रूफ आहे का आम्ही 20,000 खाल्ले असे? सदर जे काम ते ग्रामपंचायतचं नाही, वित्त आयोगातून बी नाही, ते वरून काम येले जिल्हा परिषद कडून. मग ते काम किती मध्ये आलेलं? त्याचं आम्हाला काही एस्टिमेट माहित नाही ना. ते काम केलं कोणी? ठेकेदारांनी केलं. ते ठेकेदार कोण? बाहेरचे ठेकेदार आहे ते. आता तुम्ही गावामध्ये सरपंच आहात, तुमच्या पत्नी सरपंच आहात, त्याचं काम वगैरे ते गावामध्ये प्रथम नागरिक हा जबाबदार व्यक्ती आहे तुम्हाला माहिती? मग आमच्या गावच्या स्मशानभूमीचा असा विषय होता, कमीत कमी 5-7 वर्षापासून त्याला पत्रा बी नव्हता. आम्ही 14 ऑगस्टला माझी पत्नी सरपंच झाली. 2 दिवसामध्ये 3 दिवसामध्ये काम चालू झालं. त्यांना सांगितलं आम्हाला का असं असं काम आहे. मग आम्ही त्याचा पाठपुरावा केला आणि ते काम करून घेतलं. त्या जागावर अतिशय अडचणी आल्या. कोणी म्हणायचं मी दावा घेऊन फाशी घेईल, कोणी म्हणे काय होईल, पण ते एकदम दुर्दैवी अवस्था होती स्मशानभूमीची. आम्ही सांगितलं जे काय निधी असेल ते ठेकेदार जाणे, फक्त आम्हाला एवढं काम करून द्या. दुसरा आरोप आहे जे गावाचे जे गटार आहे ती मागे आपण आपल्या वृत्तामधून एक प्रसारित केलेलं होतं. त्यावेळेस एका महिलेच्या घरात पाणी घुसलेलं होतं. आता जर तिथं बघितलं तर खूप दुर्गंधी त्या ठिकाणी येते. तर तिथल्या ज्या शेजारच्या बाई होत्या त्यांनी सांगितलं की वेळोवेळी असे जर लक्षण या ठिकाणी दिसत असते त्या ठिकाणी आम्हाला त्रास होतो, आमच्या घरचे माणसं आजारी पडतात, काही जर आमच्या जीवाला धोका निर्माण झाला तर आम्ही काय करायचं? मग तुम्ही त्याच्यासाठी काय मार्ग काय करणार आहात तिथं? आम्ही ज्या वेळेस ती 2-3 वेळेस आम्ही तिथे गेलो, तिथले शेजारचे पाजारचे सर्व माणसं बोलवले. ती गटार लॉक होऊन जायले. ती खोदण्यासाठी मी JCB आणलं. त्यांना सांगितलं हे पाणी इकडे काढायचं नाही, त्याला पर्याय नाही. ती शेतातून पाईपलाईन जायले. आता जर सगळे पिकं लागलेले तिथं, जर ते पिकाचे नुकसान कोण करून दिलं? आता ती भरपाई कोण करेल तिथं? तात्पुरता मग आम्ही एक असं 10x10 असा सोसखटा करू. मी JCB आणलं आणि ते पाणी तात्पुरतं 1-2 महिने तिथे टाकून देऊ. नंतर पिकं निघल्यावर आपण त्याचा इदी मार्ग तिकडे करून टाकू. त्याच्यात विरोध करते लोक. हा म्हणतो इकडे येणं करायचं नाही, तो म्हणतो त्यानं तिथे करायचं नाही, आणि गावात गल्लींमध्ये पाणी निघत. मग तुम्ही त्या खड्ड्यासाठी पर्याय मार्ग काय करणार? पर्याय मार्ग आम्ही 2 टाइम मशीन आणलं तर ते काही होऊ देती नाही. तर मग ते त्यांना असं सांगितलं, आम्ही त्यांना माणसाला बोलवलं, ते आमचे बनकीतले माणसं आहे. तर तिथून जो शेतात जाणारा पाईपलाईन जुनी शेतातून होईल, तिथं आम्ही त्यांना विचारलं. त्यांनी सांगितलं का आत्ता काही करायची नाही, 2-3 महिन्यात. मग आम्ही त्याला पर्याय काढला. तर सर्वांना बोलवलं का असं करायचं बाई, एक खड्डं
नवीन करायचं आणि इथं श्वास खड्ड करायचंय. तर त्यांनी सांगितलं इथं श्वास खड्ड करायचं नाही. त्यांना सांगायचं श्वास खड्ड करायचं नाही, विरोधकांना सांगायचं करायचं नाही. तर आम्ही करायचं काय नेमकं पंचायतमध्ये येऊन सांगायचं. आम्ही सर्व एकत्र बसून सनी त्याच्यावर निर्णय काढू ना. लवकरच मी अपेक्षा करतो की आपण लवकर तो निर्णय घ्याल आणि त्या पाण्याची जी दुर्गंधी त्या ठिकाणी तयार होते त्याच्यावरती योग्य मार्ग काढाल अशी मी तुमच्याकडनं अपेक्षा करतो. आरोप आहे जी पाईपलाईन तुम्ही केलेली आहे ती गावाच्या वरून आलेली पाईपलाईन. ती पाईपलाईन त्यांचं म्हणणं इतक्या लांबून घेऊन ती पाईपलाईन आलेली पूर्ण गावाला वेढा मारून आलेली. मग सरळ सरळ पाईपलाईन येऊ शकत होती. मग ती वरून घेण्याचं कारण काय? याच्या अर्थ कुठंतरी यांनी त्या पैशांचा एस्टिमेट जास्त दाखवून कुठंतरी पैशांचा अपार केला असा त्यांचा आरोप आहे. काय सांगाल या विषयावर? तो गाव अंतर्गत पाईपलाईनचा विषय तर गावातून घ्यायची जर ठरली तर तिथं पेवर ब्लॉक होते, कॉन्क्रिटीकरण होते आणि आमच्या गावातून 2-4 शेतकऱ्यांच्या पाईपलाईन राहिली. तर मग तशी न घ्यायच्या ऐवजी पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन आणि याच्या बी पाईपलाईन द्या. तर मग अशी वरून त्याच्यामुळे घेतली का इकडं आणि गावांतर्गत पाईपलाईन असल्यामुळे 2 जागा वस्तींमध्ये टाक्या आहे. 300 मध्ये पाणी टाकू आणि बाजारपट्टीमध्ये टाकी मंजूर आहे तिथं पाणी नेण्यासाठी अशी पाईपलाईन घेतली. तर कामात आम्ही कुठलाही वापर केलेला नाही. जे रितसर काम आहे इस्टिमेटनुसार तसं काम चालू आहे. त्यांनी अजून एक आरोप केलेला आहे. ठीक आहे वरून घेतली तो एक भाग वेगळा आहे, परंतु ज्या पाईपलाईनचं काम ज्या पद्धतीने झालं पाहिजे ज्याची लांबी रुंदी किंवा खोली पाहिजे होती ही कमीत कमी 1 फुटही पाईपलाईन गेलेली नाहीये. मग हे काम कशा पद्धतीने योग्य झालेलं आहे का? ते काही जागा 2-2.5-3 फूट जायले, काही जागा कडक क्षेत्र असल्यामुळे त्या जागावर थोडी वरच्यावर राहिली असेल. त्याच्यावर जे कडक आहे त्याच्यावर वरून कॉन्क्रीट टाकायचे. अजून एक त्यांचा प्रश्न आहे, त्यांनी त्याच्यावरही आरोप केलेला आहे. जे पाण्याच्या टाकीचं बांधकाम ज्या ठिकाणी सुरू आहे त्या ठिकाणी बाजूला पूर्ण एक वॉल त्या ठिकाणी जाळीचं काम चालू आहे. त्यांचं म्हणणं आहे की तिथे जो दगड निघाला किंवा जे रॉ मटेरियल निघालं त्या मटेरियलची ती ग्रामपंचायतची मालमत्ता होती. त्याची मटेरियलची विल्हेवाट परस्पर कशी लावली गेली? ग्रामस्थांना याची काही सूचना दिल्या का? किंवा यांनी ग्रामपंचायतीमध्ये काही सदस्य असतील यांना विश्वासात न घेता ह्या प्रॉपर्टीची विल्हेवाट लावली गेली याचं काय सांगाल याच्यावरती? जे तार कंपाऊंड मंजूर होतं, तार कंपाऊंडचं काम चालू करायचं होतं तर ते वेस्टेड मटेरियल होतं, दगड काही आहे तर ते उचलायसाठी कोणीच तयार नव्हतं. मग आम्ही काय सांगितलं हा विषय ग्रामपंचायतमध्ये घेतला. ग्रामपंचायतमध्ये सर्वांना सांगितलं ज्याला लागत असेल त्यांनी घेऊन जा. आणि जे आरोप करते त्यांची पत्नी बी होती. ज्या दिवशी मीटिंगमध्ये हा विषय झाला त्या दिवशी त्यांची पत्नी बी होती. त्यांना सांगितलं ज्याला लागेल त्यांना घेऊन जा. आणि तिथं भयानक काम होतं. 40 वर्षाच्या पूर्वीची भीत होती ती. तर ती तिथं अनेक टाइम तिथल्या लोकांचा समस्या होती का इथं इचू काटा पण निघता. तर मग तिथं ते लहान मुलांचा वापर आहे. मग तो विषय पंचायतमध्ये घेतला. पंचायत सर्व सदस्य होते, ग्रामस्थ होते आणि ते दगड जे लागतील ज्याला लागतील त्यांना उचलून नेले. ज्याच्या पद्धतीने ते दगड घेऊन गेले. मला ती जागा तार कंपाऊंड बांधण्यासाठी रिकामी करायची होती. कोणी 2 टारल्या नेल्या, कोणी 3 टारल्या नेल्या, ज्यांचे ते दगड घेऊन गेले. या ठिकाणी काही सदस्यही आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की नक्की हा काय प्रकार आहे असा. दादा तुमचं नाव सांगा. माझं नाव अप्पाची दुखायला. आपण ग्रामपंचायतचे सदस्य आहात. ग्रामपंचायत सदस्य. आता त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला वेळोवेळी ग्रामपंचायतीमध्ये कुठलीही माहिती दिली जात नाही, आम्हाला बोलवलं जात नाही, मिटिंगा घेतल्या जात नाही, परस्पर यांचे निर्णय हे घेता आणि परस्पर कामं सुरू आहेत. काय नक्की सांगाल या संदर्भात? परस्पर कोणतंच काम सुरू नाहीये. आम्ही ज्या वेळेस मिटिंग असली त्या मिटिंग मध्ये सर्व सदस्य हजर होतात किंवा एखादा सदस्य उपस्थित राहत नाही. सर्व सदस्य असतात. सर्व सदस्यांना विचारून किंवा एकमेका म्हणजे सर्व विचार करून आणि सर्व कामांना सर्वांना माहिती घेऊन आणि ते काम चालू केलेले. जे बी काम चालू आहे ते संपूर्ण म्हणजे स्टँडर्ड काढलेले आणि सर्व स्टँडर्डच्या आधारावर तेच सर्व कामं चालू आहे. एकाही काम असं नाही का असं चुकीचं काम पण चालू नाही. ओके, धन्यवाद. आपल्या प्रतिक्रिया मोलाच्या आहेत.
काका तुमचं नाव सांगा. ज्ञानेश्वर नामदेवराव खैरनार. काका, गावामध्ये विविध प्रकारचे कामं सुरू आहेत, ते कुठल्या वित्त आयोगातले आहेत किंवा कशा पद्धतीने सुरू आहेत, परंतु गावातील आपण एक ज्येष्ठ नागरिक आहात गावामध्ये, आणि ग्रामस्थांच्या काही आरोप या कामांबद्दल होताना दिसून येत आहेत. त्यांनी आरोप केलेले ग्रामपंचायतीवरती आणि ठेकेदारावरती की कामं चुकीच्या पद्धतीने होत आहेत अशी आमची शंका आहे, कारण आम्हाला कुठली माहिती दिली जात नाही आणि कामही व्यवस्थितपणे सुरू नाहीये. आपण ज्येष्ठ नागरिक आहात, काय सांगाल या संदर्भात? काय सांगाल का? या संदर्भात 15 वित्त आयोगातनं कामं चालू आहेत. ठेकेदार कामं करतोय, कामं व्यवस्थित आहेत, आणि किरकोळ जे विरोधक आहेत ती विनाकारण परंपरा आहे त्यांची, नेहमीच विरोध करायचा, गावाचा विकासच होऊ द्यायचा नाही आणि ठेकेदाराला त्रास द्यायचा. हे काम केवढंच आहे, कसं आहे, काय. ठेकेदाराला कोणीही यायचा त्रास द्यायचा, पण ठेकेदाराला त्रास झाल्यापेक्षा ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाकडे जाऊन त्यांनी माहिती विचारायची, हे काम कसं आहे, कुठल्या क्वालिटीचं आहे, कसं आहे. आता माझ्या माहितीप्रमाणे मी ज्येष्ठ नागरिक आहे आणि जे कामं चालू आहेत ते अतिशय व्यवस्थित आहेत, अतिशय चांगले आहेत. मग आता काही अपवाद म्हणून जे विरोधक आहेत त्यांना नेहमीच ती सवय लागलेली. आता त्या सवयीवर तर काही आळा नाही. कुत्र्याचं शेपूट वाकलंय ते नळीत घातलं तरी ते नीट राहणार नाही, असेही काही वृत्तीचे लोक आहेत. मग काय करणार आहे ठेकेदार, काय करणार आहे ग्रामपंचायत, काय करणार आहे, आणि सरपंचच काय करणार आहे. नेहमीच उलट सुलट प्रश्न विचारायचे, विकासच थांबवायचा आहे. तर मी हेच सांगू इच्छितो की बुवा काहीतरी धूम्रपान पिऊन सनी आणि ठेकेदाराला त्रास देणं, ग्रामसेवकांना त्रास देणं, पंचायतीला त्रास देणं हे वैयक्तिक माझ्या माहितीप्रमाणे योग्य नाही. एकंदरीत काय सांगाल मग त्यांचे आरोप जे केलेले आहेत? माझ्या माहितीप्रमाणे त्यांचे जे आरोप आहेत ते बिनबुडाचे आहेत, इथपर्यंत मला मान्य आहे. जे काम चालू आहे ते काम अतिशय चांगलं काम चालू आहे आणि याच्या पलीकडे तर दुसरं काहीच नाही. गावाचा जो विकास करायचा आहे ना त्या पद्धतीने ठेकेदार काम करतो आहे, ग्रामपंचायती त्या पद्धतीने सूत्र हलवती आहे. आणि मग विनाकारण मग सरपंचाला, एखाद्या सदस्याला, ठेकेदाराला तुम्ही माहिती विचारता त्याच्यापेक्षा ग्रामसेवकाकडे जा, माहिती अधिकाराकडे जा, काम कसं आहे, केवढ्याचं आहे, काय या चौकशा करणार आणि वैयक्तिक कोणावर तरी शिंतोडे उडवायचे हे माझ्या माहितीप्रमाणे योग्य नाही. आता इतकं मला माहिती आहे. खूप खूप धन्यवाद. आता मी या ठिकाणी आरोप केलेले कामाबद्दल, जे काम आपण गावात घेतलेलं आहे त्यांचं म्हणणं असं आहे की ठेकेदार काम व्यवस्थित करत नाहीये आणि काही विचारायला गेलं तर ग्रामसेवकावर त्यांचा दबाव आहे. आणि जसं बीड परळीला झालं त्या पद्धतीने आमच्या गिरणाऱ्यामध्ये एक ठेकेदार आखा म्हणून त्याची भूमिका तो निभवतोय. आपण ग्रामसेवकांवर दबाव टाकता असं त्यांचा आरोप. ग्रामसेवकांचा, माझा ग्रामसेवक पण एक सरकारी कर्मचारी, मी पण प्राथमिक शिक्षक आहे. माझ्या मुलाकडे लायसन्स वगैरे आहेत ठेकेदारांचे, तो गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर. पण गावातलं कोणतंही काम माझ्या मुलांनी घेतलेलं नाही. मालेगावचे कोणी ठेकेदार आहेत त्यांनी सांगितलं की मला लांब पडतं, ह्या कामावर तुम्ही थोडंसं लक्ष देऊन आणि काम चांगलं करून घ्या. तर मग तो त्या ठेकेदारांचा मित्र असल्यामुळे तिथलं काम चांगलं करून घेण्यासाठी तो तिथं जातो. आता गावात काही वैयक्तिक लोक दारू पिऊन एकमेकाची इज्जत घेतात दुसऱ्यांना. माझं बॅकग्राऊंड अतिशय चांगलं आहे. माझ्या पोलीस स्टेशन मध्ये आजपर्यंत कुठलीही काही कंप्लेंट झाली नाही. विनाकारण बिनबुडाचे आरोप करायचे आणि माझ्या मुलाला बदनाम करायचं हे काही योग्य नाही. तर अशा चुकीचे आरोप करणाऱ्यांवर मी आता वकिलांचा सल्ला घेऊन आणि त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करेन. आणि आता कदाचित पुढच्या टेंडरमध्ये एखाद दोन काम माझा मुलगाही घेऊ शकतो. तर ई टेंडरिंग असतं तिथं ज्याचा रेट कमी असतो त्याला काम देतात. जो ठेकेदार आहे तो ठेकेदार ते काम करतोय. ग्रामपंचायतीचं आजच्या तारखेपर्यंत माझ्या मुलाने एकही काम घेतलेलं नाही. पण आता एखाद्या कामात सरपंचाबरोबर तो जात असेल, हे काम चांगलं करा, असं करा, असं माझा मुलगा सिव्हिल इंजिनियर असल्यामुळे गावाच्या विकासासाठी थोडंसं योगदान देत असेल तर त्यातही काही मंडळीचं पोट दुखत तिथं आमचं नाही जायचं. आणि कुठले आरोप करायचे, कुठे पोलीस स्टेशनला आलं, कुठे साहेबांकडे आलं, कुठे आरोप करणारे म्हणजे त्यांच्यावर कायदेशीर आरोप करणार पुढच्या काळामध्ये. त्यांनी शब्द वापरलेला आहे, आका म्हणून शब्द वापरला. काय आता आका तेच असतील, त्यांनाच माहिती त्या आका शब्दाचा अर्थ काय.
त्यामुळे हे चुकीचं काम चालू आहे. एकंदरीत आपण जर बघितलं तर गेल्या 2 वर्षापासून हे गिरणारे गावामध्ये अनेक तक्रारी समोर येत आहेत. कधी सरपंचाच्या बाजूने लोक आरोप करतायत, कधी ग्रामसेवकाच्या बाजूने आरोप करतायत, कधी ग्रामस्थ एकमेकांशी भिडतायत. नक्की काय वाटतं तुम्हाला, ह्या ग्रामपंचायतीमध्ये कधी सुधारणा होताना दिसून येईल का? लोक एकोपाने कधी या गिरणारे गावामध्ये नांदतील का? या संदर्भात आपल्या प्रतिक्रिया काय आहे? माझं म्हणणं असं आहे, आपली मासिक मीटिंग असते ग्रामपंचायत सदस्यांनी, प्रत्येक सदस्यांनी काळजी करून मासिक मीटिंगला हजर राहायचं. आणि आपल्या गावात अनेक समस्या आहेत, म्हणजे प्रत्येक गावात समस्या असतात. तसे आमच्याही गावामध्ये एखादं काम चालू आहे, तिथं आपण ग्रामसेवकाला विचारायचं हे कामाची याचं एस्टिमेट किती रुपयाचं आहे, त्याच्यावर सगळी चौकशी करायची. आणि त्या कामाचा दर्जा तपासण्यासाठी वरिष्ठ अधिकारी आहेतच ना, त्यांच्याकडे जायचं. हे काम दर्जानुसार, त्या किमतीनुसार, तेवढ्या मेजरमेंटनुसार आहे का नाही याची चौकशी करायला शासनाने विविध विभाग नेमून दिलेले, त्या विभागाकडे जाऊन ग्रामसेवकाकडून त्याचं सगळं घ्यायचं आणि तसं दर्जेदार काम करून घेण्याचा प्रयत्न सदस्यांनी व ग्रामस्थांनी करावा, अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. मनापासून आपले धन्यवाद.